तुम्ही एक मेडिको स्टाफ असाल आणि एखाद्या हॉस्पिटलला काम करत असाल ना, तर मी एक हॉस्पिटलची तुम्हाला एक कॉमन गोष्ट सांगते मेडिको स्टाफची. तुम्ही बघितलं असेल तर हॉस्पिटलला अलग अलग डिपार्टमेंटमध्ये अलग अलग एम्प्लॉय काम करत असतात, पण जे काही मेडिको स्टाफ असतात ना त्यांची ड्युटी वाईज शिफ्ट असते, मॉर्निंग इव्हिनिंग नाईट. आणि आमच्या या तिन्ही शिफ्टमध्ये एक कॉमन गोष्ट असते स्टाफमध्ये. जो कोणी मॉर्निंग ड्युटीला स्टाफ येतो त्यांच्यामध्ये जर ड्युटीमध्ये काय चुकी असेल ना तर तो नाईट ड्युटीवाल्यांना ब्लेम करत असतो. त्यानंतर जर इव्हिनिंग ड्युटीमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तो स्टाफ आल्यानंतर तर ते मॉर्निंग ड्युटीवाल्यांना ब्लेम करत असतात. आणि जो कोणी नाईट ड्युटीला स्टाफ येतो त्याच्या ड्युटीमध्ये काही प्रॉब्लेम असेल ना तर तो मॉर्निंग आणि इव्हिनिंग ड्युटीच्या दोन्ही स्टाफला ब्लेम करत असतो. आणि हे असंच चक्र चालू असतं मेडिको स्टाफमध्ये. सिस्टर असू दे, ब्रदर, डॉक्टर, मामा, मावशी सगळ्या मेडिको स्टाफमध्ये चालू असतं. सर्वात जास्त राग कशाचा येतो माहिती आहे का? ज्यावेळी आपण काहीच चूक केलेली नसते पण आपण तिथं प्रेझेंट आहोत ना, त्यामुळे ते सगळं आपल्याला ऐकून घ्यावं लागतं. आणि जर त्यावेळी आपण बोललो ना, अरे यार हे मी केलंच नाहीये म्हणून मला का झापताय, तर अजून जास्त ऐकून घ्यावं लागतं. त्याच्यामुळे ते गपचूप ऐकून घ्यावं लागतं. आणि ज्याने बिचाऱ्याने केलेलं असतं ना त्याला मग ते भरपूर ऐकून घ्यावं लागतं. आणि हे असंच चालीरीतीप्रमाणे चालत आलेलं आहे. कोणत्याही हॉस्पिटलला जा. त्यामुळे नक्की पटत असेल तर तुमच्या फ्रेंडमध्ये शेअर करा.